सुरू कर ग सुलभा. हो, आपली स्क्रीन शेअर करते कृष्ण हाची. हा, तुझा केली बरी ग. नाही ना तब्येत, म्हणून मी घेतेय. देवी ताईची थोडं आवाज तब्येत बरोबर नाहीये म्हणून मी घेतेय. हम्म. हे शब्द काल पाहिलेत ना आपण, एकदा बघून घ्या. आपल्याला त्याचेच वाक्य बनवायचे आहेत. हे झालेत ना सगळ्यांचे? हो, काल हो शेवटी. हा, हो हो, झाले सगळे, वाचून झाले. वाचून झालेत ना? हा, पुढची स्क्रीन दाखव देवी. हम्म. आता बघा, हे विशेषण होते, जे शब्द होते ना, पण कृष्ण म्हणजे काळा पाहिलेला आहे. आता हे जे वाक्य बदलतात कसे बघा. पुल्लिंग असेल तर बालक हे पुल्लिंग आहे, तर कृष्ण हा बालक म्हणजे काळा मुलगा. बालिका जर असेल तर कृष्णा बालिका, काळी मुलगी, काळ्या रंगाची. आणि कृष्णम वस्त्रम म्हणजे काळे वस्त्र. म्हणजे जसं हे आपलं नाम बदलतंय, जे पुल्लिंग असेल, स्त्रीलिंगी असेल किंवा नपुसकलिंगी असेल, तर हे विशेषण सुद्धा तेच रूप घेतं. बालक असेल तर कृष्ण होतं, बालिका असेल तर कृष्णा होतं, आणि वस्त्रम असेल तर कृष्णम होतं, कुठलाही कलर असला तरी. तसं पुढचं हे वाचा, कोण वाचेल? कोमलः हस्तः कोमला मी वाचू का? मी वाचू कोमलः तरी? हस्तः. कोण वाचते, नाव सांगा. मी वाचतो. मी दिलीप वाचतो. दिलीप वाचा. हा, वाचा दिलीप. कोमलः दिलीप. हस्तः कोमला अंगुली कोमलम पुष्पम. हा, म्हणजे काय अर्थ काय होईल याचा? मऊ हात, हा, मऊ किंवा मऊ कोवळा. अंगुली म्हणजे अंगुलीचे करंगळी किंवा बोट एखादं. हा, हाताचं बोट. आणि कोमल मऊ पुष्प, कोमल पुष्प, फुल. हा, म्हणजे कोमल हा जो शब्द आहे, तिन्ही लिंगामध्ये वेगवेगळा वापरला जातो. जसा तो शब्द असेल तसा वापरला जातो. कळलं? हो. आता हे दीर्घ वृक्ष, दीर्घा नगरी, आणि दीर्घम द्वारम. आता हे दीर्घ म्हणजे काय मला सांगा. लांब म्हणजे. लांब. हा, दीर्घ म्हणजे लांब. म्हणजे तो लांब, तो वृक्ष लांब नगरी. आणि मोठा असतो त्याला, पण तरी तुम्ही मोठा हा विशाल, हा खरा शब्द मोठ्यासाठी विशाल आहे. पण इथे ना म्हणजे उंचीने लांब, ज्याला आपण लांबी आणि रुंदी म्हणतो, तर ज्याची लांबी जास्त असते ना त्याला त्याला दीर्घ म्हणतात. आणि जे आखूड असतं ना त्याला, म्हणजे कमी असते ना त्याला ऱ्हस्व म्हणतात. ऱ्हस्व दीर्घ म्हणजे लांब आणि आखूड. तर आता हा दीर्घ वृक्ष, वृक्षचं पुल्लिंगी आहे म्हणून दीर्घ. दीर्घा नगरी, नगरी स्त्रीलिंगी आहे. आणि द्वारम नपुसकलिंगी आहे म्हणून दीर्घम द्वारम. पुढचं वाचा आता कोणीतरी. मी वाचू का? ज्योत्स्ना वाचते मी. वाचा वाचा. तिसरं वाचते मी. कृपणः चौथं. मनुष्य. चौथं. कृपणः मनुष्यः कृपणा नारी कृपणम कुलम. कृपणः मनुष्य म्हणजे कंजूस माणूस, कृपणा नारी म्हणजे कंजूस स्त्री, कृपणम कुलम म्हणजे कंजूस कुळ. कुळ. हा, बरोबर. हा, काय सुषमाताईला काय क्वेरी काय आहे? उंच या शब्दाला दुसरा शब्द नाहीये, म्हणजे उंच म्हणायचं तर दीर्घच म्हणायचं का कायम? उंचला तर अजून तुंग वगैरे पण आहे त्याला शब्द. जसं आता वेगवेगळे शब्द आहेत अजून म्हणजे आता उंचसाठी. उंच माणूस म्हटलं तरी दीर्घ माणूसच म्हणणार का? म्हणजे मनुष्य हो, सध्या तरी. ओके, ठीक आहे. तुंग हा पण शब्द आहे त्याच्यासाठी, उंचसाठी, पण तो बर पुढे बर, येईल, आता सध्या नाहीये. ओके. ओके, धन्यवाद. मॅडम. पाचवा वाचा. मॅडम, मला कृपणम कुलमचा अर्थ सांगा ना. कंजूष, कुळ. कुळ वंश नसतो का आपला, कुळ. हा, ठीक आहे. थँक्यू. त्याला म्हणतात. जसं रघुकुळ आपण म्हणतो ना, रघुकुल, तस ते कुळाला म्हणतात, ते कुलम म्हणजे. आणि कृपणम म्हणजे कंजूष. पाचवं वाचा. मोरेश्वरीची पुढचं वाचा. हा, अंध बलिवर्दः, अंधा बाला,
अंधम श्वापदम हम्म. म्हणजे बलिवर्धचा अर्थ नाही माहिती मला. बैल. बलिवर्ध म्हणजे बैल. सॉरी म्हणजे आंधळा बैल, आंधळी बालिका, आंधळी मुलगी, किंवा आंधळा पशु, श्वापद हा, म्हणजे. श्वापद किंवा पशु, बरोबर. अजून तुम्ही अंधाचं काय करू शकाल? दुसरा शब्द जो तुम्हाला माहिती आहे, प्राणी एखादा घेऊन. अंधः अश्वः. अश्व, अंधः सिंहाला मांजरार. मांजरार. मार्जार. सिंहाला शार्दूल म्हणतात ना? सिंह पण म्हणतात त्याला. शार्दूल म्हणतात ना? शार्दूल पण म्हणतात ना? शार्दूल शार्दूल माहित हा नाही. पण सिंह पण हो, म्हणतात. मी ऐकलंय शार्दूल म्हणजे सिंह, पण हा, पण आपल्याला गेलेला नाहीये आता. असं पण म्हणू शकतो ना, अंधः श्वानः. हो, श्वान आहे. हो, बरोबर आहे. कुत्रा. अंधः मयूरः. जे प्राणी कोणतेही हे बलिवर्धः जर लक्षात नाही राहिलं तर एखादा अश्व टाकून द्या, म्हणजे तुम्हाला लक्षात राहील. बरोबर. किंवा मूषक पण अंधम चालेल. उलूक हा मूषक. होईल का? उलूकम. अंधम उलूकम. उलुकम म्हणजे काय? उलूक म्हणजे घुबड, मग ते घुबड ना, म्हणून अंधम उलूकम. पण उलुकम आहे का संस्कृत मध्ये? उलूक म्हणतात. हो, उलूक म्हणतात घुबडाला. मग वापरू शकतो ना मग ते घुबडचं. ते घुबड अंध म्हणून उलूकम म्हटलं, म्हणून अंधम उलूकम असं होईल का? उलुकम असेल तर मग अंधम उलुकम, बरोबर. मूषक पण अंधः होईल ना ताई? अंध हा मूषक हा पण होईल. उंदीर. हा, अंधः मूषकः. काही पण चालेल. हे बलिवर्धः लक्षात ठेवा, नाही तर बैल म्हणून तुम्ही लिहून घ्या त्याचा अर्थ. चालेल. वेला, हो. हम्म. आणि आता पुढचं बघा. अंध हा नृप पण होऊ शकेल ना? हो, नृपः. अंध हा नृप, अंधा राजा म्हणजे आंधळा राजा. हो हो, अंधळा राजा. अंधळा राजा, अंधळी मुलगी, अंधळे श्वापद, असं म्हणजे अंधळा, अंधळी, अंधळे असं त्याचा अर्थ होतो एकाच शब्दाचा. न्यायालयाला काय म्हणतात? न्यायालय. न्यायालयाला आता ते तसं एकदम विचारल्यावर आपल्यालाही थोडं उद्या सांगितलं तर चालेल. पण हो, आता चालेल. आंधळी पट्टी काढली आहे बरं का त्या ह्याच्यावरची. हो, पण व्यवस्था तशीच आहे ना पण. ते बघू तो आपण. विषय आता नाही. मग तुम्हाला एक काम करू आपण, हे अजून शब्द देऊ उद्या. हो म्हणजे तुमचे हे नपुंसकलिंगी पाहिजे ना तुम्हाला? हो हो हे तर पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी तर कळाले ना तुम्हाला? हो. ह्याचे नपुंसकलिंगीचे अजून शब्द देऊ, चालेल? तुम्हाला आठवतील तरी तुम्ही. कीटकम होईल. कीटकम पण होईल ना. हो, हो. अंधम कीटकम. अंधम कीटकम. जे नपुंसकलिंगी येतील त्याला अंधम हा. करायचं, एवढं लक्षात ठेवायचं आपल्याला. हो. फक्त कीटकाला डोळे नसतात ना. काय? नपुंसकलिंग मध्ये मृग पण होईल बघा. मृगम होईल नपुंसकलिंग ना. ते मृगम हरिण पण म्हणतो ना होतं. आपण. नाही होत का? नाही मृग आहे ना ते. आणि नाही, हरिण. कीटकच आहे बरं का, ते सुद्धा कीटकम नाहीये, हा, कीटकहच आहे. कीटक होईल. पुल्लिंगी आहे तो किडा. हा, मृग अच्छा, म्हणजे बर, हरिण. बर. मग आपण ते हरिण म्हणतो ना ताई, का तो हरिण नाही, म्हणतो आपलं मराठी? मराठीतलं तसं होत नाही ना ते. आपल्या अच्छा, सगळ्याच अच्छा. मराठी सारखं संस्कृत चालत नाही. ते संस्कृत ओरिजिनल आहे. आपल्या ह्याच्यात ते आपण काही त्यांचं घेतलंय आणि काही वेगळं घेतलंय. आपली भाषा हा, फक्त मरकट नाही. मरकट चालेल का? मरकट. हो, पण तुम्हाला तेच सांगतेय ना मी. आपल्याला जे शब्द कन्फर्म माहित असेल की हे नपुंसकलिंगी आहे, तर तिथे अंधम वापरायचं. आपला कन्सेप्ट क्लिअर पाहिजे की कुठे वापरायचं. कळलं का? बरोबर आहे. हो हो, ओके. पुढचं दाखव देवी. आता आपण वाक्य करू त्याचे. आता हे वाचून दाखवणार नाहीस का? हे सांगितलं ना त्यांना विशेषणाचं. बरं, वाचा कोणीतरी हे. कुठलं खाली लिहिलेलं काय? मी वाचते लाल पल्लवी. अक्षरात. या बरं, वाचा वाक्यात पल्लवी. या वाक्यात विशेषणांचा उपयोग केला आहे. विशेषणांची रूपे विशेष्यासारखीच म्हणजे समान लिंग, वचन, विभक्तीमध्ये होतात. हम्म. पुढे वाचा. पुढचंही वाचा. वाचा पुढे. विशेषण. नामाबद्दल जो शब्द विशेष माहिती सांगतो त्याला विशेषण म्हणतात. जसे हस्त कोमलः
यात कोमलः या विशेषणाने हस्त या नामाबद्दल विशेष माहिती किंवा विशेष गुण सांगितला आहे, म्हणून हस्त हे विशेष्य झाले, कोमल हे विशेषण झाले. वरील हा. वाक्यात पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, नपुंसकलिंगी विशेषणांची उदाहरणे दिली आहेत. समजलं? तेच आहे ते. हो. हो. आता हे वाक्यानी आहे. आता ह्या वाक्याचा कृष्णः कृष्णः अश्वः अश्वः द्रुतं धावति. हा म्हणजे कृष्णाचा काळा घोडा घोडा वेगाने जोरात धावतो. धावतो. नाही, जे एक वेगाने. जण बोलतात एकालाच बोलू द्या आता तुम्ही, दुसरं नका. हा सांगा तुम्ही. कृष्णः अश्वः द्रुतं धावति. हम्म. काळा घोडा जोरात धावतो. हा, वेगाने मला एक धावतो. काल एकच मिनिट हा, काल शंका होती मला एक हम्म. की जसं आपण काल कृष्ण म्हटलं की काळा रंगाशी संबंधित, पण कृष्ण हे नावाला सुद्धा कृष्णच आहे ना, मग ते नाम हो, आहे आहे का ना. रंग आहे, ते विशेषण आहे, ते कसं ओळखणार, ते वाक्याच्या संदर्भावरून का? आता वाक्याच्या संदर्भावरून पण, आणि आता सध्या आपल्याला जे येणार ते रंगांचंच येणार आहे. आपण त्या शब्दांवरचे वाक्य करतोय ना, तर इथे वर्णच आहे, बर रंगच आहे. बर बर एरवी जे असतात ना ते वाक्यावरून कळतं आपल्याला की ते पुल्लिंगी आहे, श्रीकृष्णाला म्हटलेलं आहे किंवा कृष्ण नावाच्या मुलाला म्हटलेलं आहे, हे कळतं आपल्याला. बर आणि बर. इथे अश्व म्हणजे हे आहे ना कर्ता, म्हणून कृष्ण हे विशेषण झालं. हो. नाहीतर आणि ते कृष्ण पुल्लिंग अश्व, कृष्णा द्रुतम धावती असं आलं असतं, कृष्ण नाव असतं तर. हो ना. नाही नाही, इथे तर नाव नाहीच आहे सध्या, तर ह्याच्यात तुम्हाला नाव येणारच नाही, ते हे कलरच म्हणजे रंगच येणार आहेत. आणि अश्व पुल्लिंगी म्हणून कृष्ण पण पुल्लिंगी झालं, विसर्गच आला त्याला. बरोबर. अश्व हा जो कर्ता आहे त्यातला, त्याचं तो जो विशेष आहे त्याचं विशेषण कृष्ण आहे. बरोबर. म्हणून दोन्ही पुल्लिंगी. पुढचं वाचा आता. मी पल्लवीताई आसावरी तुम्ही हा आसावरीताई वाचा वाचा. नीलम मयूरम पश्यामी. निळा मयूर पाहिला, म्हणजे मी मयूर पाहिला नाही, असं. मयूर नाही. मोर 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 हा, मोर मोर. नाही, आणि निळा पाहिला नाही. मोर पाहतो पाहतो. वर्तमान म्हणजे काळ आहे ना. हा, आणि काय तिथे कोण पाहतो सांगा बरं तो मी वाक्यावरून. अहम. अहम कंसात आहे, म्हणजे हा अध्याहृत आहे. अहम कंसात टाकायचं. अहम नीलम मयूरम पश्यामी, म्हणजे कंसामध्ये मी मी निळा मोर पाहिला, पाहतो. पाहतो. तुम्ही पाहिला आणि पाहतो ह्यात कन्फ्यूज होऊ नका. ओके. ते धातू साधित फक्त तुमचं भूतकाळ झालेलं आहे. त्यात हे ह्यात धातू साधित काही नाहीच आहे. हे सध्या वर्तमान काळ चालू आहे हा. पुढचं तिसरं कोण वाचेल? नाव सांगा. लक्ष्मी. कोण? दीर्घे तडागे पुष्पाणि सन्ति. लक्ष्मी. अच्छा. हा. फुलं असते, फुलं असतात. हा, मोठ्या किंवा लांब, मोठ्याच म्हणा सध्या, पण त्यात कंसात लांब पण लक्षात ठेवा. कधी कधी पुढे तुम्हाला दीर्घ म्हणजे लांब एवढं लक्षात ठेवा, पुढे उपयोगी होणार आहे ते. आता मोठाही चालेल. दीर्घे तडागे पुष्पाणि सन्ति. मोठ्या तलावात फुले तळ्यात आणि तलावात म्हणजे आहेत. मला एक रिक्वेस्ट आहे, कृपया सर्वांनी स्वतःला म्यूट करून घ्यावे आणि एका वेळी एकानेच बोलावे. आणि बोलावे. कृपया हे पाळावे तुम्ही सगळ्यांनी प्लीज. रोज रोज सांगायची पाळी येऊ नये. हा, आणि आता आपण नेहमी झालंय ना आपल्याला, आता नवीन नाहीये आपल्यालाच, ऐकू येत नाही नीट मग सांगितलेलं. चौथं टाक. हे कोण वाचेल? भावना, हे वाचून दाखव. पुराणम घृतम न भक्षयति. पुराणम म्हणजे जुना का? घृतम म्हणजे जुना, घृतम म्हणजे तूप ना? बरोबर बरोबर. जुनं तूप म्हणजे हे
जुनं जुनं तूपच तूप खूप दिवसाचं ज्याला जुनं दिस- झालेलं म्हणतो ना आपण ते. हा हा जुनं तूप हे करत नाही, खात नाही. हा इथे करता कोण असेल? तो हा कंसात तो हो सह 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 कधी कधी सह वाक्यात दिलेला नसतो, पण आपल्याला ते कळलं पाहिजे. सह सह येतं. हा तो जुने तूप नाही. भक्ष्याची बब आल्यामुळे ना, काय भक्ष्ययती आल्यामुळे. हा हा क्रियापद असल्यामुळे आपल्याला कळतं की ते सह आलं पाहिजे तिकडे. हा क्रियापदावरून ओळखायचं आपण हा, की करता चालेल, कोण चालेल. असेल. ते पश्चामी हा. होतं तर असं होतं, भक्ष्ययती आहे म्हणून सह आहे. हे बरोबर. ओके हळूहळू ओळखायचं म्हणून दिलेलं नसतं ते, आपल्याला आता कळू लागतं हळूहळू. ओके ओके पाचवं थँक्यू. वाचा. हा पाचवं कोण वाचेल? अनघा जेऊरकर वाचा. कम कह रूपम पत्र. नृपः पत्रम लिखती. कोण राजा पत्र लिहितो? बरोबर. कोण राजाला, राजा नाही, कोण. अच्छा, आणि पत्रम. कारण कशामुळे राजाला का बरं म्हणायचं इथे? कोण सांगेल? पत्रम आलं ना. नाही नाही नाही, म्हणजे हे राजा नृपम आलं. कोण राजा जर असतं, ऐका कोण राजा जर असतं तर कह नृपह असं आलं असतं ते. अच्छा, म्हणजे कोण राजा, कोणता राजा असं जर असलं ना तर ते कह सारखं नृपह आलं असतं, पण कह नृपम. द्वितीया विभक्ती. हा रामम द्वितीय आली. नृपम. तसं म्हणून कोण राजाला पत्र लिहितो. ओके, थँक्यू. आता ह्या गोष्टीवर, बारीक बारीक गोष्टीवर लक्ष द्यायचं आणि लक्षात ठेवायच्या त्या समजलेल्या गोष्टी. आता पुढचं 6वं कोण वाचेल? अचलाताई वाचा. आई उत्तर दिलेलीच आहे आई. हो अगं, ह्याला अॅनिमेशन नाही केलेलं आहे बघ सुलभा. हा तेव्हा अच्छा, ह्याचं नाही दिलेलं का? ह्याचं अॅनिमेशन नाही केलंय बघ तिने. डायरेक्टच दिलेलं आहे म्हणजे ओके तुम्हाला. सॉरी. हो वाचालः वाचालः मनुष्यः न सत्यम वदती. वाचालः म्हणजे बडबड्या माणूस खरे बोलत नाही. तो तिथं आहे, हे आहे. उत्तर दिलेलं आहे, पण तुम्ही आधी प्रयत्न करा. हॅलो. हा ऐकू येते. हो हा हो. बडबड्या वाचालः माणूस. म्हणजे बडबड्या, मनुष्य मनुष्य म्हणजे माणूस, न सत्यम म्हणजे खरे नाही, नाही खरे बोलत. वदती बरोबर. म्हणजे बोलत. बोलत नाही. हा हा बोलत नाही. हो. आणि वाचालह म्हणजे वाचाळ, आपण मराठीत वाचाळ म्हणतो ना, वाचाळपणा करू नको किंवा वाचाळ. बडबड हा करू नको. निरर्थक बडबड ज्याला म्हणतो ना, वाचाळवीर नुसता बोलतो त्याला ते वाचालह म्हणून बडबड्या. बर का? हो हो. 7वं माधुरी सांजेकर तुम्ही वाचा. रंजना वाचते. कृपणा. आवाज येत नाहीये. दुग्ध न पिबती. येतोय का? हो आता पूर्ण आला. नाही, पुन्हा सांगा. आता येतोय, आता परत सांगा. पुरुषा दुग्धम पिबती. आला आवाज? आवाज कट होतोय. कट होतोय तुमचा, आवाजच ऐकू येत नाही, पूर्ण नाही येते. मी वाचू का ताई? वाचा. कृपणः पुरुषः दुग्धम न पिबती. कृपण म्हणजे कंजूस, पुरुष म्हणजे माणूस. दुग्धम न पिबती म्हणजे दूध पित नाही. कंजूस माणूस दूध पित नाही. बरोबर. 8वं वाचा कोणी? देवी सांग. असावरी ताई वाचा. ज्याचं नाव घेतलं ते बोलत नाही. मोरेश्वरची वाचा तुम्ही. सः एकं नवीनं पुस्तकं लेखिष्यति. सः म्हणजे तो
एकम म्हणजे एक, नवीनम म्हणजे नवीन पुस्तक, हम्म. लेखिष्यति म्हणजे भविष्यात म्हणून लिहील. हा, भविष्यकाळ म्हणून लिहील. तो हा. एक नवीन पुस्तक लिहील. हो. बरोबर. सुजयाताई फक्त वाचा. कृष्णेन कंदुकेन बालाः क्रीडन्ति. काळ्या चेंडूने मुली खेळतात. कृष्णेन म्हणजे काळा, कंदुकेन म्हणजे मुली, सॉरी चेंडू, आणि बालाः म्हणजे मुली, आणि क्रीडन्ति म्हणजे खेळतात. आता इथे मला सांगा, कृष्णेनं का बरं झालं, कंदुकेनं काय झालं, हा कुठला शब्द आहे? कृष्णेन म्हणजे सप्तमी आली ना. कशी नाही, काय? तृतीया. तृतीया. तृतीय येणार. तृतीय. आणि एक लक्षात घ्या, चेंडूला, चेंडू आपण आता पुल्लिंगी आहे आपल्या मराठीमध्ये, पण इथे तो नपुसकलिंगी आहे. कंदुकम आहे त्याचं मेन, म्हणजे मुख्य शब्द जो आहे चेंडूसाठी कंदुकम. मग कंदुकम नपुसकलिंगी आहे. फलेनीसारखं चालतंय. मग फलेनं जसं होतं ना फलमचं, तसं कंदुकमचं कंदुकेनं होतं. आणि मग कंदुकेनं त्याचं झालं म्हणून हे कृष्णाचं पण कृष्णेनं झालं. जी तृतीय विभक्ती आली आहे ना कंदुकेची, इथे ती पण कृष्णेनं झाली बरं का. झाली. हो. म्हणून सांगते, कृष्णेन कंदुकेन बालाः क्रीडन्ति. हे काळ्या चेंडूने मुली खेळतात. हे समजलं? हो. कारण कृष्णाचं आपण फक्त कृष्णा आणि कृष्णम हे तीनच पाहिले होते. इथे कृष्णेन पण आलं आता. म्हणजे तृतीय असेल तर तृतीय सारखं होतं, पंचमी असेल तर पंचमी होईल इथे. हे सांगते मी तुम्हाला. ठीक आहे, पुढचं वाचा. कोण वाचेल? श्यामल मी वाचू का? नाही, श्यामल जोशी वाचा. हा. रस्वे तडागे अधिकम जलम न भवती. छोट्या तलावात जास्त पाणी नसते. तलावात सप्तमी येते ना, तडागे. हो, म्हणून रस्वे झालं. तडागे झालं म्हणून रस्वे झालं. आता तिथे मघाशी काय होतं, दीर्घे तडागे होतं, लांब तलावात. इथे रस्वे तडागे. बरोबर. छोट्या तलावात जास्त पाणी नसते. बरोबर. नसते. पण इथे सप्तमी का झाली? सप्तमी असेल ना. हा, ते तलावात तलावामध्ये, तलावात म्हणून. पण सप्तमी म्हणजे ऐका सप्तमी काळ म्हणून नाहीये, त्यांनी दिलेलीच सप्तमी आहे. आपण ते तलावात केलं. मग तडागे दिलेला शब्द आहे ना तो. तडागे म्हणजे तलावात. तेच तडागे सप्तमी आहे ना, असं विचार. हा, तडागे ही सप्तमी आहे, म्हणून ऱ्हस्वचं पण, छोट्याचं पण ते ऱ्हस्वे झालं तलावात म्हणून. अधिकम जलम न भवती. कळालं? समजलं? ओके. 11. हा, हे कोण वाचेल? मोरेश्वरजी, आता वाचा तुम्ही. हो. वदान्या नारी धनदान करोति. धनदानम करोति म्हणजे उदार स्त्रिया धनदान म्हणजे औदार्याने धनदान करतात. नाही, हा आपल्याला शब्द औदार्य काय नाही येणार शब्द. धनदान म्हणजे शब्द काय? वदान्या नारी. नाही, ऐका ना, वदान्य हा शब्द आहे दिलेला तुमच्या लिस्टमध्ये, काल जर पाहिले असेल. वदान्य म्हणजे उदार माणूस, म्हणजे ते पुल्लिंगी आहे. आता त्याचं जेव्हा स्त्रीलिंगी झालं तर ते वदान्या झालं. आता इथे विसर्ग नाहीये, कारण नारी स्त्रीलिंग म्हणून वदान्या झालं त्याचं. बरोबर. आणि नारी हे एक वचन आहे. म्हणजे वदान्या. मी स्त्रिया म्हटलं तर उदार स्त्री पैशाचं दान करते. कारण कशावरून ओळखायचं? नारी आपण म्हणू, नारी स्त्रिया का नाहीये? नारी ते सिंग्युलर आहे, कळलं. आणि करोती अनेक वचन काय होईल? नार्य येतं ते.
नार्यः ते नाही तुमचं अजून गेलेलं. झालं नाहीये ते, अजून झालं नाही नाहीये. गेलेलं हो. पण इथे म्हणून करोती कदाचित माझ्याकडून नाही, ऐका, करोती आहे ना, ते एक वचन आहे हा म्हणून करेल ते येईल ना आधी बरोबर इथं? बरोबर. करेल येईल का करते येणार करोती? करते. करेलला काय येईल सांगा बरं, कोण सांगेल? करोशी. नाही. करिष्यति करोष्यती करोष्यती करिष्यति. हा करिष्यति. करिष्यती. हा करिष्यती. आता हे काय करा तुम्ही माहितीये का, हे जेव्हा आता PDF हे पाठ संपल्यावर मिळेल तुम्हाला, तर आता जर इथे वर्तमान काळ आहे ना, तर तुम्ही एक भविष्य काळाचं वाक्य पण करून ठेवायचं, त्याच्यात इथे करून पाहायचं. अशी प्रॅक्टिस सुरू करा आता, म्हणजे तुमचं कन्फर्म होईल. करोती, करिष्यती कधी वापरायचं, काय बदल होतो. लिखती असेल तर लेखिष्यती येतं, ते भविष्य काळ. चालेल. पुढचं पुढचं कोण वाचेल? क्वेरी कोणाला आहे? सुषमाताई काय आहे तुमचं, बोला. 9व्या वाक्यावर क्वेरी होती. कृष्णेन कंदुकेन बालाः क्रीडन्ति. हा, तर आता काळ्या चेंडूने मुले खेळतात असेल तर कृष्णः कंदुकाः बालकाः क्रीडन्ति असं होईल का? नाही, ऐका, तुम्ही ते बालाहाचं विशेषण नाहीच आहे हे. मुलींमुळे नाहीये ते चेंडूचं विशेषण आहे ते. कंदुकेचं आहे ते, कंदुकम आहे ते नपुसकलिंगी, त्याचं ते कंदुकेनं झालं म्हणून कृष्णेनं झालं. पण मग फक्त बालकाः एवढाच फरक पडेल. हा, कृष्णेन कंदुकेन बालकाः क्रीडन्ति, मुले खेळतात जर असेल तर. ठीक आहे. कारण ते चेंडूसाठीचं विशेषण आहे. 12वं कोण वाचेल? विद्या कुलकर्णी तुम्ही वाचा. मी वाचू का? कोण? मी म्हणजे नाव सांगा तुम्ही. माधुरी कुलकर्णी. हा, वाचा. माधुरीताई वाचा. कृपणं कुलं नाशं गच्छति. पुन्हा एकदा वाचा. नाही, पुन्हा एकदा वाचा. कृपणं कुलं नाशं गच्छति. नाशम, त्यालाही मत म्हणा ना पूर्ण. हा, कृपणम कुलम नाशम गच्छति, अर्थ काय होईल? कृपणामुळे कुलाचा नाश होतो असं म्हणायचंय का? नाही नाही नाही, ते आता आपण वाचलं हे. कृपण म्हणजे कंजूस होतोय ना. हो, पण कुलाचं विशेषण आहे ते. एकच शब्द येतो, कृपणम कुलम, म्हणजे कंजूष कुळ. कंजूस कुळ नाश झाला. नाशाला कारणीभूत होती. हा, नाश नाशाला पावते. जाते, नाश पावते, नाशाला जाते, असं. कंजूषपणाने नाही येते, कंजूष कुळच येते. कंजूष कुळ नाशाला जाते. कंजूस माणूस कुळाचा नाश करतो असं नाही होत. माणूस नाहीये ना तिथे, कंजूष कुळच आहे ते. पूर्ण त्यातले सगळे लोक, ते त्या कुळातले सगळेच लोक कंजूस आहेत ना, मग ते कुलच कंजूष आहे असं. बर. 13वं वाचा. कोण वाचेल? मी वाचू का ताई? ज्योत्स्नाताई वाचा. हा, वाचा. बधिरा बालिका न वदिष्यती. बधिरा म्हणजे बहिरी, बालिका म्हणजे मुलगी, वदिष्यती म्हणजे वदिष्यती ही भविष्यकाळ आहे. भविष्यकाळ आहे ना. हा, न वदिष्यती म्हणजे बोलू शकत नाही असं होणार आहे का? नाही बोलेल होईल, बोलणार नाही. बोलणार नाही. मुलगी बोलणार नाही असं होईल का? हा, बरोबर बरोबर. बहिरी म्हणजे मला मुलगी. वदिष्यती भविष्यकाळ आहे हे कळलं. बालिका हे नाम आहे म्हणून स्त्रीलिंगी बधिरा झालं त्याचं रूप, विशेषणाचं सुद्धा. बधिरा बालिका वदिष्यती म्हणजे बहिरी किंवा बधीर मुलगी बोलणार नाही. बधिरेपेक्षा बहिरी मुलगी बोलणार नाही. हा, बहिरी मुलगी, बधीर नाही, बहिरीच बरोबर आहे. बहिरी मुलगी बोलणार. हा, बहिरी मुलगी बोलणार नाही. हा, सुषमाताई काय बोला तुम्ही. जे कृपणम कुलम नाशम गच्छती जे आहे ते तुम्ही म्हणताय कंजूष कुळ, मग ते सगळं तिन्ही चुकीचं आहे का? हिंदी, इंग्लिश आणि मराठी? नाही, काय नाही नाही, ते कंजूषपणाने चुकून झालेलं आहे ते. नाही, कृपणता आपण लिहिलंय, डिस्ट्रॉइड बाय मायझरलीनेस लिहिलंय, म्हणजे सगळं चुकीचं आहे ते. हा, एका शब्दामुळे ते सगळं सारखंच लिहिलंय ना बाकीचं.
ठीक आहे. कृपणम कुलम म्हणजे कंजूष कुळ, एवढं लक्षात ठेवा तुम्ही. आणि ते नाशाला जाते. म्हणजे मग ते मायझर क्लॅन असंच येणार. अ मायझर क्लॅन इज डिस्ट्रॉइड एवढंच. हो. ओके. मी वाचू का संगीता? वाचा संगीताताई वाचा. हा. 14वा. कोमलानी पुष्पाणी वृक्षात पतिष्यन्ति. कोमलानी म्हणजे कोमल ना, कोमल फुले झाडावरून पडतील. पतिष्यन्ति म्हणजे भविष्यकाळ पडतील. पडतील. हा बघा बरं आता कोमलानी यायला म्हणजे काय लागलं. कोमलच म्हणायचं का? हा कोमल फुलेच, त्या फुलांचं विशेषण आहे ना ते. पुष्पाणी आहे म्हणून कोमलानी आहे. नाजूक म्हणायला पाहिजे. हो नाजूक अर्थात, पण ते कोमल आणि नाजूक एकच आहे ना. नाजूक पण म्हणू शकता तुम्ही. हो, आपण ट्रान्सलेट करतोय म्हणून नाजूक यायला पाहिजे असं म्हटलं. तसे आता प्राजक्ताचे जर असतील तर ते कोवळेच असतात, असे नाजूकच असतात ना, कोमलच इथं असतात ते. वृक्षात हे पंचमी एकवचन आहे ना? हो, झाडावरून. हा, झाडावरून कुठून तरी काहीतरी पडलं म्हणजे आपण कुठून तरी म्हणण्यापेक्षा काय होतं माहिती का, ऐका वृक्षात येतं. वृक्षापासून जेव्हा ती वस्तू दूर जाते तेव्हा पंचमी असते. एखाद्या आपदानकारक म्हणतात ना त्याला. हा त्यालाच म्हणतात की दूर जाते, म्हणजे वृक्षावरून खाली आली ना ते फुल, म्हणून ते वृक्षात पंचमी येते. पण बोलताना आपण झाडात पासून असं बोलत नाही, म्हणून झाडावरून. जसं अश्वात म्हणजे घोड्यावरून. पुढचं वाचा. मी वाचू ते वासंती. वाचा वासंतीताई. अहम पुराणम पत्रम लेखिष्यामि. मी जुने पत्र लिहितो किंवा लिहीन. दोन्ही कसं बोलाल तुम्ही? लिहितो आणि लिहिल एकच कसं असेल? नाही लिहीन किंवा लिहितो असं म्हणाले. म्हणजे लक्षात नाही आलं माझ्या म्हणून लिहीन. भविष्यकाळ. लिहीनच येईल ते, लिहितो नाही. लिहितो असेल तर काय येईल सांगा मला. लिहितो मी सांगू का? लेखिष्यति. लिखामी येईल. अहम पुराणम पत्रम लिखामी. हा, वर्तमान काळ असता तर लिखामी आलं असतं. हे भविष्य काळ आहे म्हणून लिखिष्यामि. कळालं? बोला सुषमाताई. जुने पत्र लिहितो या वाक्याला अर्थ तसा बरोबर वाटत नाही. म्हणजे जुनं पत्र लिहिणं म्हणजे काय? नाहीच आहे त्याला खरा अर्थ. खरोखरच नाही. आम्हालाही नाही समजलं ते का बरं तसं वाक्य, पण ते दिलेलं आहे म्हणून तशाला तसं करतोय आपण. बरं ठीक आहे. असा काही अर्थ नाहीये त्याला. म्हणजे असू शकतं ना की आधी आलेलं पत्र आहे, आपण घरात जपून ठेवलेलं आहे. नाही, तिथे ऍक्च्युली काय पाहिजे होतं माहिती का, मी जुने पत्र वाचतो. आपण परतही वाचतो. 4 वर्षानंतर ठेवलेलं पुस्तक, पेटीतलं पुस्तक म्हणजे पत्र वाचू शकतो ना. ते वाचतो असतं तर अजून पण लिहू पण शकतो ना, असं काही नाहीये ना की वाचतोच, लिहू पण शकतो. जुनं पत्र काय लिहिणार तुम्ही? पत्र हे लिहिलेलंच असतं ना जुनं. वर्षापासूनच जर आहे लिहायचं तर लिहू शकतो ना. ते फाटत आले पत्र, फाटलंय पत्र, मी माझ्याकडून परत लिहिलं. पत्र म्हणजे कागद म्हणताय तुम्ही. पत्र याचा अर्थ तुम्ही कागद घेताय का? जुनं अर्ध लिहिलं असेल ते पूर्ण करतो असं. तसा लिहिलेलं नाहीये की अर्धवट पूर्ण करावं असं लिहिलेलं नाहीये. कंसात तसं घ्या. जाऊ दे ना, आपण कशाला त्यांनी दिलंय ते वाक्य. जस्ट लेट इट गो. त्याला फारसा काही हे नाहीये. 16वा कोण वाचेल? मी वाचू का? मी वाचू का सुजाता? अनघा वाच. अनघा वाच. हो. सह एकम नवीनम कार्य करिष्यति. तो एक नवीन कार्य करणार. करेल. तो सह एकम नवीनम कार्यम करिष्यति. हे ना जे त्याचे अनुस्वार पूर्ण उच्चार करा सगळेजण. तो एक नवीन काम करेल. भविष्यकाळ. करणार लिहिलं तर रॉंग आहे का? नाही रॉंग नाही, पण करेलच म्हणतो ना आपण. तो करेल बाबा, सांगतोय हे दुसरा व्यक्ती तिसऱ्या व्यक्तीबद्दल सांगतोय. समजा हे काम तो नवीन काम करेल. ओके. दादा खाल्लं तर खाते.
कोण आहे म्यूट करा दिवस बाकीच्यांनी. कामात होते. कोणाचा आवाज येतोय घरातला. हा, पुढचं वाचा. कोण वाचेल? दिलीपजी वाचा तुम्ही. पश्यामी जले नीलकमलम. पाण्यामध्ये निळे कमळ बघतो मी. हा, इथे काय अहम आहे, कंसा म्हणजे अध्यारूत आहे. मी पाण्यात निळे कमळ पाहतो किंवा बघतो पण चालतं. पश्यामी म्हणजे बरोबर. पुढचं पाहू आपण. उषा किरणजी तुम्ही वाचा 18वं. नाही आहेत का? मी वाचू सुषमा? हा, वाचा तुम्ही वाचा. सुषमा, विशाला माझ्याकडे बोलतोय. पाठशाला तत्र अस्ति. मोठी पुन्हा वाचा. नाही, पुन्हा वाचा. विशाला पाठशाला तत्र अस्ति. मोठी शाळा तेथे आहे. हा, मोठी शाळा तेथे आहे किंवा तेथे मोठी शाळा आहे, तसं पण बरोबर. धन्यवाद. 19व कोण वाचेल? मी आसावरी वाचू? मी वाचू? वाचा. कोण? वाचाला बालिका किमपि गृहकार्य न करोति. बडबडी मुलगी घरकाम अजिबात करत नाही. काही सुद्धा घरकाम करत नाही. बरोबर. हे गृहकार्यमय तिथे घरकाम द्यायचं. बडबडी मुलगी काही सुद्धा घरकाम करत नाही. बरोबर. हे 20व कोण वाचेल? मी वाचू का? हो, वाचा भावनाताई. विज्ञा बालिका सर्वं गृहकार्यं करोति. ज्ञानी मुलगी सर्व घरचं काम करते. घरकाम किंवा घरचं काम करते. शहाणी मुलगी, हुशार मुलगी. अच्छा. ज्ञानी पण चालतं ना? हो, चालतं, पण ते शहाणी म्हणजे बरोबर. ठीक आहे. देवी, पुढचं आता काय हे? आता ह्या क्रियापदांचे भविष्यकाळी रूप लिहायचे आपल्याला. पठसी काय होईल? कोण सांगेल? पठिष्यति आणि इतके जण नका सांगू, एक जण सांगा मला. मी सांगू का ताई? ज्योत्स्नाताई सांगा. पठिष्यसि. करेक्ट, बरोबर. पुढचं गच्छन्ति, ह्याचं काय होईल? गच्छन्ति. गमिष्यन्ति. दिलीपजी सांगा. गमिष्यन्ति. नाही, दिलीपजी सांगा. सांगितलं गमिष्यन्ति. आता हे बघायचं, इथे बहुवचन आहे ना हे गच्छन्ति, तर इकडे पण बहुवचन येणार भविष्य काळाचं. बरोबर आहे. गच्छामः. गमिष्यामः. बरोबर. गच्छसि. गमिष्यसि.